बातमीपत्राच्या सुरुवातीला सर्वात मोठी बातमी म्हणजे मराठा आरक्षणाच्या मागणीची ही बातमी आहे। जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलेला आहे। हजारो आंदोलकांसह जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले। अंतरवाली सराटीवरून निघालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गुरुवारी सकाळच्या सुमारास शिवनेरीला पोहोचले। शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाचं त्यांनी दर्शन घेतलं। मुंबईतील आरक्षणाचा विजय मुंबईमधून खेचून आणणार, आता गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा निर्धार जरांगे पाटलांनी केलाय। तर आझाद मैदानावर एक दिवसासाठी आंदोलनाची परवानगी म्हणजे चेष्टा असल्याची टीका जरांगे पाटलांनी केली आहे। त्यासोबतच मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास राजकीय करिअर बर्बाद होईल असा गर्भित इशारा जरांगेंनी सत्ताधाऱ्यांना दिलाय। परवाच मग परवानगी नाही असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही। एक दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ दे एक दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना। इथूनच गुलाब ट्रका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून। असं कसं होऊ शकतं? एक दिवसात उपोषण कसं करायचं? मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य। तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, समाजाला मूर्ख बनवते, ते अपमान करतात माझ्या समाजाचा, माझा पण प्रत्येक वेळी जाणून बोलतो। कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब। हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार, पण आता हटत नाही। मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतलं, पुढच्या काळात पण काय होईल? तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा काढून टाका। बहुमताची सत्ता आधी मराठ्यांशिवाय आली नाही। पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस हे राजकीय करिअर बर्बाद करणारे असतील। म्हणून मी कालही सांगितलं, शागडच्या फुटा चौकातून आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गडाच्या पायथ्याहून सांगतो, विनंती करून सांगतो, ते योग्य संधी आहे फडणवीस साहेब, तुम्हाला संधीचं सोनं करायची, गोरगरीब मराठ्यांचे मन जिंकायची। तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा। हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाही। परवानगीचा खरं काय कौशल एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे, गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे। अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो। म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला की मी परवानगी दिली, मग काय चूक आहे। पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहीत नाही फडणवीस साहेब काय संदेश राज्यात गेला। तुम्ही मान्य न्यायालय म्हणत होते, याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडेच होत्या, कारण ती परवानगी तुम्ही दिली। 3000 बसले, 5000 बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसले, त्याचं दुःख कोणी मानू नका। आपल्याला विजय खेचून न्यायचं, आझाद मैदानात जाणं, 5000 जागेवर 25 लाख जाणं हा उद्देश नाही आपला। आपला उद्देश आहे 5000 बसून येतात, 2000 बसू, आरक्षणाचा विजय घेऊन जायचं। आजचे बसलेले उठले, तुम्ही उद्या या, एक दिवस लेट, परवा दुसरे या, हे सुरू आहे। ही चेन बंद पडू द्यायची नाही। तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं, आणखी ना हातात आहे तुमच्या, असं काय नाही। मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना ह्या खूप ह्या, त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत वेळ द्यावा। समाज काल जसं कौतुक केलं तुमचं, तसं पुन्हा कौतुकच करणार। तेव्हा तुम्हाला दिसलं का की बाबा हिंदूचा सण आहे, सणात कशाला लाठीचार्ज करायचा, कशाला आहे बहिणीच्या डोक्या फोडायची? आता आम्हाला शिकवायला मुंबईत चाललेलं गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्माचे देव कळणार, तुम्हाला कळाले की लक्ष्म्या बसल्या होत्या तेव्हा। लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता, कारण लक्ष्मी कमी नाहीच तुम्ही नोटा। लक्ष्म्या बसल्या असून आय माय लक्ष्मीला हाणलं तुम्ही तेव्हा। जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणतात की हिंदूचे सण असून मुंबईला चालले, आता म्हणणारे तेव्हा कुठे गेलते? दरम्यान कालपासून मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील हे आंदोलकांसह पुढे येताना दिसतात, मात्र ते वेळेत आझाद मैदानावर पोहोचणार का हा सवाल आहे।
कारण उद्याची वेळ त्यांना दिलेली आहे. काल म्हणजे 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीमधून निघालेले जरांगे पाटील हे नारायणगावच्या पुढे निघालेले आहेत. म्हणजे जवळपास 250 किलोमीटरचं अंतर गाठण्यासाठी त्यांना सुमारे 40 तासांपेक्षा जास्त वेळ लागलाय. तर आझाद मैदानावर त्यांना उद्याच्या दिवशी आंदोलनाची परवानगी आहे. त्यामुळे ते वेळेत पोहोचणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय सकाळी 10 वाजता मनोज जरांगे पाटील हे निघालेले होते अंतरवाली सराटीमधून आणि त्यानंतर हळूहळू पुढे संध्याकाळी 5 वाजता ते पैठणमध्ये पोहोचले. म्हणजे अंतर होतं फक्त 48 किलोमीटर, पण ते पार करण्यासाठी त्यांना 7 तास लागलेले आहेत. आणि त्यानंतर पुढे संध्याकाळी 6 वाजता ते पैठणवरून निघाले आणि मध्यरात्री 3 वाजता अहिल्यानगरला पोहोचले. म्हणजे 28 ऑगस्ट हा उजाडलेला होता. अंतर त्यांनी कापलेलं आहे 93 किलोमीटरचं आणि यासाठी वेळ लागला 9 तासांचा. यानंतर पुढे मध्यरात्री 3:30 वाजता अहिल्यानगरवरून त्यांचा हा ताफा रवाना झाला. हे सर्व आंदोलक पुढे निघाले आणि पहाटे 6:30 वाजता किल्ले शिवनेरीवर पोहोचले आणि हे अंतर आहे 112 किलोमीटरचं, पण यासाठी त्यांना 3 तास वेळ लागलेला आहे. तर किल्ले शिवनेरीवर ते काल संध्याकाळी पोहोचणं अपेक्षित होतं, मात्र आज सकाळी पहाटेच्या सुमारास ते पोहोचले आणि सकाळी 11 वाजता शिवनेरीवर त्यांनी मुक्काम केला, दर्शन घेतलं आणि शिवाई आरती केली. त्यानंतर थोड्या वेळाने ते पुढे निघालेले आहेत. तर तिथून दुपारी 1:30 वाजता किल्ले शिवनेरीवरून ते मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत आणि दुपारी 3 वाजता नारायणगावला ते पोहोचलेले आहेत. दरम्यान कोर्टानं आखून दिलेल्या नियमानुसार आंदोलन व्हावं अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. त्यासोबतच काही राजकीय पक्ष त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केलाय. दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल. कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही. त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे. दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न, दुसरे कोणी सोडवले. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लोकतांत्रिक पद्धतीनं जेवढी आंदोलनं होतील त्याला आमची ना नाही. त्याला आम्ही सामोरं जाऊ, आवश्यक तेवढी चर्चा करू. लोकशाहीच्या चौकटीत त्याच्यावर काय जे काही उपाय करता येतील ते उपाय आम्ही करू. एवढीच माझी अपेक्षा आहे की कुठलंही आंदोलन हे लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये. इथे तर माननीय उच्च न्यायालयाने चौकट आखून दिली आहे. त्यामुळे आता याची चौकट ही आमच्याही हातात नाही, ती उच्च न्यायालयाच्या हातात आहे. उच्च न्यायालयाने त्या संदर्भात काही नियम निकष तयार केले. त्या नियम निकषानुसार जर त्या ठिकाणी आंदोलन झालं तर आम्हाला काही अडचण नाही. आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण ठीक आहे, माझं म्हणणं काय आहे, आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही. आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू. काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि चर्चेसाठी आंदोलकांकडून निरोप आला नाही असं विखे पाटलांनी म्हटलंय. तर खोटं बोलू नका, मी चर्चेसाठी तयारच असल्याची प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली आहे. दुसऱ्या दिवशी ते या त्यांच्या मोर्चाला निघण्यापूर्वी मी त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं झालं नाही, पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी. मी तयार आहे, चर्चेला येतो. परंतु मी त्याला म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे. अन्यथा चर्चा केल्याच्या नंतर जर पुन्हा तुमचं आंदोलनावर तुम्ही कायम असाल तर शेवटी तो तुमचा अधिकार आहे. सरकार सकारात्मक, आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही काही गोष्टीचे निर्णय केलेले आहे. रात्री झाल्यानंतर मग परत त्यांचा काही निरोप आला नाही. चर्चेची तयारी असेल तर आम्ही जायला तयार आहे. तुम्ही यावं का म्हणून रातची 12ला निघाली होती. रातची 12ला निघाली होती. मग मी झोपलो होतो तेव्हा. सरपंच म्हणले वाटतं बाबा तुम्ही सकाळी आता झोपलं बाबा, दिवसभर बेजार आहे. ठीक आहे म्हणे, मग सकाळी येतो, काही अडचण नाही, पण मी आत्ता येऊ शकतो म्हणे लगेच.
मग ते जमतं का मग? असं कसं खोटं बोलायचं? चर्चेला तयार होतो ना आम्ही, म्हणूनच तर ते येतो म्हणले ना. आता त्यांचं काय झालं आम्हाला काय? तुम्हाला वेगळं, इतरांना वेगळं. तयार आहे चर्चेला तुम्ही सरकारची? मी कधी नाही म्हणलोच नाही नाहीला. परंतु तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत. दरम्यान गुलाल उधळूनही आरक्षण मिळालं नाही, याचं उत्तर जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी द्यावं, असं मराठा आरक्षणाची कोर्टात लढाई लढणारे विनोद पाटलांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर मुंबईमधील जरांगेंच्या आंदोलनामध्ये विनोद पाटील दिसणार का, याचं उत्तरही त्यांनी दिलंय. जे त्यावेळेस होते आणि जरांगे पाटील हे येऊ शकतात. या दोघांमध्ये चर्चा झाली. आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलं आपला निर्णय झालेला आहे, आम्ही गुलाल खेळ. मग ते का झालं नाही, मग त्यावेळेस कसं झालं होतं, मग कोणता कागद राहिला होता, याचा खुलासा ते दोघंच करू शकतात. राहिला आजच्या सरकारचा प्रश्न, ते या सरकारला मी ठणकावून सांगतो, जबाबदारीने सांगतो की आपण निर्णय घ्या, कुठला ना कुठला निर्णय घ्या. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी सुरू आहे त्याबाबत सध्याची स्थिती काय आहे, आरक्षणाची मागणी होती याबाबत स्थिती काय, याचा खुलासा समाजाला होणं गरजेचं आहे. हे बघा, न्यायालयाने अगोदरच एका दिवसाची परवानगी त्या ठिकाणी दिलेली आणि मोजक्या लोकांना, कदाचित त्यांची यादी ठरलेली असेल, 5,000 लोकांना परवानगी दिली. त्याच्यामध्ये माझा नंबर लागला तर मी निश्चित जाईल. आणि राहिला दुसरा प्रश्न की याच्या पुढच्या काळामध्ये कुठे हे आंदोलन होतं, कशा दिशेनं होतं, त्याच्यावर देखील माझं लक्ष राहील. मी तर मनोज जरांगे मुंबईकडे निघाले आहेत. आंदोलनामध्ये जरांगेंसोबत मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव सुद्धा सहभागी झाले. आंदोलकांनी आपल्या गाड्यांमध्ये राहण्याची सोय केली आहे. सोबतच 25 दिवसांचा कोरडा शिधा, गॅस, कुकर आणि इतर भांडीही घेतली आहेत. रस्त्याच्या कडेला थांबून हे आंदोलक आपलं अन्न शिजवत आहेत. या आंदोलकांनी रस्त्याच्याच कडेला अगदी या ठिकाणी आपला स्वयंपाक बनवलाय. आपण या ठिकाणी पाहू शकताय. आत्ताच हे आंदोलक या ठिकाणी हा भात शिजवलाय आणि थोड्या वेळामध्ये हे आंदोलक जेवण करणार आहेत. त्याचबरोबर ह्या जीपमध्ये हे जे आंदोलक आहेत आपण या ठिकाणी पाहू शकताय. ह्या आंदोलकांनी या ठिकाणी हा कोरडा शिधा, हे पोहे असतील, हे तांदूळ आहे, त्याचबरोबर इतरही साहित्य, डाळी, हे सगळे पदार्थ हे आंदोलक, तवा आहे, गॅस आहे, कुकर आहे, हा कोरडा शिधा आहे. म्हणजे ह्या आंदोलकांनी स्वतःचं जेवण स्वतः तयार करायचं, ह्या पद्धतीने हे आंदोलक खरं तर मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. आम्ही हे कोरडा शिधा चाललेला आहे, आम्हाला पाटलाचे आदेश आहेत, घेतल्याशिवाय माघारी नाही आणि आपल्याला आरक्षण घेतल्याशिवाय पाठीमागं यायचं नाही. त्यामुळे आम्ही रस्त्यावर बसून खाणार, कुठं बी खाणार, पण मुंबईतच राहणार. आम्ही रस्त्यावर करून खाऊ, पण आम्ही तिथं थांबूच. आम्ही कुठल्याही सरकारच्या भीतीला माघारी घरी येणार नाहीत. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणारच नाहीत. जवळ पाटील नाहीत सांगत नाहीत तुम्ही आपलं परत चला, तोपर्यंत आम्ही आरक्षण मिळूच तर पाटलाचा ज्यावेळेस आम्हाला हुकूम येईल त्यावेळेसच आम्ही तिथून उठणार. आम्ही सगळे साहित्य ते तुम्ही बघू शकता. आता इथं आम्ही सगळं गाड्या, जेवायची सोय, हातरायची सोय, आम्ही आमचं बार बिचार सगळं सोबतच. सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, मंचर, पुणे. तर आरक्षण